हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील पाटील माळा रोहमारे वस्ती परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. रविवारी 6 जुलै मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरू असताना बिबट्याने थेट शेतकऱ्याच्या गोठ्यावर हल्ला चढवत 3 कालवडींचा फडशा पाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मयूर बाळासाहेब रोमारे यांच्या गोठ्यावर हा हल्ला झाला. सोमवारी सकाळी गोठ्यात 3 कालवडी मृतावस्थेत आढळून आल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वन विभागाचे अधिकारी निकिता पगारे यांनी प्राथमिक पाहणीनंतर हा हल्ला बिबट्या व त्याच्या पिल्लाने केल्याचे निदर्शनास आल्याची माहिती दिली. तसेच बिबट्याने केलेल्या शिकारीवर नंतर तरसानेही डल्ला मारल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. या घटनेनंतर पोहेगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या वेळी शेतात किंवा गोठ्याजवळ जाण्यास नागरिक धास्तावले आहेत. परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने जनावरांसह मानवी जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान शेतकरी मयूर रोहमारे यांनी झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई देण्यास यावी, तसेच पाटीलमाळा रोहमारे वस्ती परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी वन विभागाकडे केली आहे. वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडण्याचे, जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधण्याचे तसेच बिबट्याचा वावर आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पोहेगाव परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव. आज पोहेगाव येथे पाटीलमाळा बाळासाहेब श्रीपत रोहमारे यांच्या गोठ्यावरती रात्री 12 ते 1च्या दरम्यान बिबटे आले होते. त्यांनी 3 कालवडींचा फडशा पाडलेला आहे. इथं पिंजरा गरजेचा आहे आणि वन्य प्राणी तरस वगैरे पण या भागात भरपूर आहे. तरी प्रशासनाने काळजी घ्यावी आणि जी सहकार्य करता येईल ते करावे. त्याच अनुषंगाने सकाळी वन विभागाच्या अधिकारी मॅडम निकिता पगारे यांनी इथे घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत सदर शेतकऱ्यांना तातडीने मदत दर्शवली आहे आणि येथील परिसरातील शेतकऱ्यांच्या मागण्या आहे की तातडीने इथे पिंजरा लावण्यात यावा आणि त्वरित नागरिकांनी सतर्क राहून आपल्या पाळीव प्राण्यांचं व्यवस्थित संरक्षणामध्ये त्यांना ठेवावे हे आवाहन नागरिकांच्या वतीने व पोहेगावकरांच्या वतीने करण्यात येत आहे.